हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. आज परत एकदा खूप दिवसानंतर मी रेसिपी बनवते आणि आज आपण बनवतो इन्स्टंट अप्पे. त्यासाठी मी घेतला आहे रवा आणि पोहे 2 मिनिटासाठी भिजत ठेवून ते मिक्सरला लावून ते सुद्धा मी त्यात मिक्स केले आहेत आणि त्यानंतर टाकले दही आणि हे व्यवस्थित सगळं मिश्रण एकत्र करून आपल्याला 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवायचं आणि तोपर्यंत ह्या सगळ्या भाज्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत आणि त्या सगळ्या मग त्यामध्ये 15-20 मिनिटानंतर त्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि ना तुम्हाला जितक्या वाटेल तेवढ्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता. माझ्याकडून मिरचीसुद्धा टाकायची राहिली होती आणि मग ती चिरून मी त्यात टाकली आणि नंतर टाकलं खोबरं. साऊथ इंडियन फूडमध्ये ना खोबऱ्याचा एक वेगळीच टेस्ट लागते आणि मला प्रचंड आवडतं खोबरं टाकून सगळं. डोसासुद्धा मला खूप आवडतो आणि मग महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे इनो. मीठ टाकल्यानंतर मी त्याच्यात इनो टाकलं आहे कारण ते अप्पे छान फुलावेत म्हणून. अप्पे नुसते खायला कसे लागतील म्हणून चटणीसुद्धा बनवली आणि त्याला फोडणी दिली आणि त्यानंतर आपण करून ठेवलेल्या मिश्रणाला सुद्धा मी मोहरीची मस्तपैकी अशी फोडणी दिली आहे आणि त्यानंतर मी अप्पे पॅनमध्ये तूप टाकलं आहे. तेल तूप काही टाकू शकतो आपण, पण मी तूप टाकलं आहे. तुपाचा एक वेगळा मस्त असा स्वाद टेस्ट लागते. अप्पे पात्रात मिश्रण टाकल्यानंतर त्याच्यावर मी झाकण ठेवलं होतं 5 मिनिटासाठी आणि 5 मिनिटानंतर परत दुसरीकडून सुद्धा अप्पे छान बनवून घेतले आणि मस्तपैकी साई आणि मी अप्प्यांवर ताव मारला आणि संध्याकाळी मला खायची इच्छा झाली होती कॉर्न आणि अप्प्यासाठी तसेही आणलाच होता मका. मग गॅसवर भाजून खरं तर खायचा नसतो, पण खूपच इच्छा झाली होती म्हणून मग गॅसवर भाजला. मौसम खरंच मस्त झाला होता. मस्तपैकी वारा सुटला होता आणि गरम-गरम मका मी खात होते आणि संध्याकाळी मग जरा वीकली सगळं मी व्हेजिटेबल्स अरेंज करून ठेवले. असं सगळं व्यवस्थित ठेवलं ना, टिश्यू पेपर वगैरे खाली टाकून, तर सगळ्या भाज्या नीट व्यवस्थित राहतात बरं का. तर असा होता आजचा दिवस. गुड नाईट.